गगन सदृशं तत्त्वमस्याखिल एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। दादा सबनीस ते भजनातले गुरु आई जिनी जिच्या प्रेरणेतून भजनी मंडळ हे सुरू झालं ती त्यांच्या स्मृतीला वंदन करून आपण हे नारद भक्ती सूत्राचं ते सत्र आहे ते सुरू करूयात। आणि निश्चितच दादांना खूपच छान वाटलं असतं की आपल्या भजनी मंडळाचं जे वारस आहेत पुढचे ते असं काहीतरी छान ऑनलाईन वगैरे करतायत, तर दादा नक्कीच खुश होतील हे ऐकून। तर त्यांच्या स्मृतीला वंदन करून आपण सुरू करतोय। आता विकास गोखलेंच्या हातात देते आणि मी सगळ्यांना सांगेन की सगळ्यांनी आपापले व्हिडिओ सुद्धा म्यूट करा। विकास कर सुरू, अनम्यूट कर। हरिओम। हरिओम। ऐकू येतंय सगळ्यांना? सगळ्यांचे व्हिडिओजही बंद करा, म्हणजे मग माझा स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय मी स्क्रीनवर पूर्ण? मंजू ओके। आज पहिला दिवस असल्यामुळे थोडासा म्यूट करते। आज पहिला दिवस असल्यामुळे हा थोडासा गोंधळ अपेक्षित होता आणि म्हणूनच आपण 3:30 पासून लोकांना यायला सांगितलं। उद्यापासून मात्र एवढं 3:30 ला येऊ नका, कारण तिथे उघडलेलंच नसेल आमचं दुकान, हेही लक्षात घ्या। त्यामुळे साधारण एक 4ला 10 कमी असताना वगैरे आपण सुरुवात करू यायला आणि शार्प 4ला मात्र आपलं प्रवचन चालू होईल, हे लक्षात घ्या। असो, आत्ताचा हा जो काळ आहे हा काळ आपण बघतोय सगळा की काय फार काही आनंददायक आहे असं नाहीये। आणि त्याच्यातूनच आपण एक असं ठरवलं की कुठेतरी काहीतरी आपल्याला याच्यातून मार्ग मिळतो का, कारण शेवट असं आहे की आपण प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत आणि म्हणून आपल्याला दुःख जरी आलं तरी त्या दुःखाला बाजूला सरून सुखाकडे जाण्याचा मार्ग शोधण्याचा आपल्याला अधिकार आहे। तो अधिकार आपल्याला देवाने दिलाय आणि कशाच्या आधारे दिलाय तर बुद्धीच्या आधारे दिलाय। आणि त्या बुद्धीच्याच जोरावर खरं सांगायचं तर आपण वेगवेगळ्या प्रकारे आपली सगळी क्षेत्र पादाक्रांत करत असतो। मग ती भौतिक जगतातली असतील नाही तर आध्यात्मिक जगतातली असतील, कुठच्याही जगतातली असतील तर देखील हे जो बुद्धी आहे, ही बुद्धी म्हणजे सत्सद विवेक बुद्धी ज्याला आपण म्हणतो, की जी सत काय असत काय ही जाणणारी जी बुद्धी आहे, ती बुद्धी आपल्याला भगवंतानी दिली असल्यामुळेच खरं सांगायचं तर आपण प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत। आणि प्रत्येक वेळेला आपण सुखाच्या मागे लागत असतो। तुम्ही जर नीट विचार केला तर तुम्हाला कळेल की प्रत्येक माणूस, मग तो हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, कोणीही असो, प्रत्येक माणूस प्रत्येक क्षण हा आनंदासाठी झटत असतो। चिंतन मननाचा विषय बघा तुम्ही विचार करून, आता सुद्धा आपण जे बसलोय ना इथे, हे सुद्धा काहीतरी मला आनंद मिळेल ह्याच्यासाठीच बसलोय। आणि अजून त्यातली एक दुसरी महत्वाची गोष्ट अशी असते की आपल्याला शाश्वत आनंद पाहिजे असतो। म्हणजे थोडक्यात आपण सगळेजण जी काही दिवसभरातला प्रत्येक क्षणी ज्या काही क्रिया करत असतो, मानसिक, बौद्धिक, शारीरिक, या सगळ्या क्रिया करण्याच्या मागे उद्देश एकच असतो आणि तो उद्देश म्हणजे मला आनंद मिळावा, कोणालाही दुःख मिळावं असं वाटत नाही। असं का वाटत नाही त्याचं विश्लेषण नंतर करू, परंतु खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला आपण आनंदासाठी झटत असतो, ही नक्की गोष्ट आहे। असं कधी होतं का की बाबा 2 वर्ष मी खूप आनंदात आहे म्हणून कोणीतरी देवासमोर गेलाय,
देवा भगवंता आता मी खूप बोर झालो या आनंदाने, थोडंसं ना 1 वर्षभर मला दुःख दे. असं कधी म्हणतं का कोणी? कोणीच नाही म्हणत. त्याचं कारण असं असतं, की आम्ही शाश्वत आनंदासाठी झटत असतो. 1 मिनिट देखील, 1 सेकंद देखील आम्हाला त्या आनंदाच्या पलीकडे जायचं नसतं. आनंदच पाहिजे असतो. फक्त दुर्दैव असं आहे, की आम्हाला कळत नाही, की तो शाश्वत आनंद कशात आहे. आणि त्यामुळे असा प्रॉब्लेम होतो, की आम्ही कोणाचा तरी कोणाचा तरी ऑडिओ चालू आहे. मला खूप आवाज येतो त्याला. आणि त्यामुळे होतं कसं, की आम्हाला शाश्वत आनंदाकडे कसं जायचं हे कळत नसल्यामुळे आम्ही बाहेरच्या ज्या भौतिक गोष्टी असतात, त्या भौतिक गोष्टीच आम्ही मुख्यत्वे करून अरे शोधायचा प्रयत्न करतो आणि सूरज त्याच्यातून आम्ही कृष्ण आनंद झालाय. मिळवायचा प्रयत्न करत असतो. परंतु एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची, भौतिक प्रत्येक गोष्ट ही नाशवंत आहे. ती क्षणिक आहे. आता कसं असतं, की माझ्या दृष्टीने 3 प्रकारची लोकं असतात, जी सुख भोगतात. एक पहिला प्रकार असतो, की जी शरीराच्या माध्यमातूनच सुख उपभोगण्याचा प्रयत्न करत असतात. ते तामसिक आहे, असं माझं म्हणणं आहे. तामसिक वृत्तीची जी लोकं असतात, ती फक्त आणि फक्त शरीर माध्यमातून सुख उपभोगत असतात. शरीर माध्यमातून म्हणजे काय, की आपण प्राण्यांपासून उत्क्रांत झालेलो आहोत. त्यामुळे त्या प्राण्यांच्या ज्या उपजत बुद्धी आहेत, त्या बुद्धी आपल्यात पण आहेत. कुठच्या आहेत त्या उपजत बुद्धी? आहार, निद्रा, भय, मैथुना. या 4 गोष्टी आहेत आणि या 4 गोष्टीतूनच आपण आनंद उपभोगत असतो, पण तो सर्वात स्थूल आनंद असतो, हे लक्षात घ्या. आणि आम्ही शरीर माध्यमाच्या पलीकडे सुख आहे हे विचारच करू शकत नाही, कारण की आम्ही आमची जी बुद्धी आहे, ती बुद्धीच वापरत नाहीये. नक्की आम्ही जातोय शाश्वत आनंदासाठी, परंतु ह्या ज्या 4 उपजत बुद्धी आहेत किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये इन्स्टिंक्ट म्हणतो, या 4 बेसिक इन्स्टिंक्ट ज्या आहेत ना, ह्याच्या माध्यमातून उपभोगलेलं सुख हे किती क्षणिक असतं हे आपल्यालाही माहितीये. मला भूक लागली, मी जेवलो, मला आनंद झाला. 4 तासांनी मला परत दुःख होतं, कारण मला परत भूक लागते. लक्षात घ्या तुम्ही. मी असतोय शाश्वत आनंदासाठी आणि अगदी खरं सांगायचं तर आम्ही आनंद जो उपभोगतो, तो 2 दुःखांच्या मधला जो भाग आहे ना, त्याला आम्ही आनंद म्हणतो. खरा तो आनंदच नसतो. ते सुख असतं आणि सुख हे नेहमी दुःखाबरोबर येत असतं. आनंद हा वेगळाच आहे. तो शाश्वत आहे आणि म्हणून आनंदाला, प्रत्येक गोष्टीला विरुद्धार्थी शब्द आहे, लक्षात घ्या. आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही. आनंद वगैरे असं काही नाहीये. सुखाला दुःख आहे, गरिबाला श्रीमंत आहे, उंचला बुटका आहे, सगळ्याला विरुद्धार्थी शब्द आहेत. आनंदाला विरुद्ध शब्द नाही, कारण तो शाश्वत आहे. तो माझा स्वतःचा इसेन्स आहे. आणि मग दुसऱ्या त्याच्या वरच्या प्रकारची राजसिक माणसं काय करतात, की त्यांना फक्त हे शारीरिक स्तरावरचं जे सुख आहे, त्याच्यात ते आनंदी नसतात. मग त्यांना पैसा पाहिजे असतो, नंतर मान-मरातब पाहिजे असतात, पोझिशन्स पाहिजे असतात आणि मग यासाठी ते धडपडत असतात. आणि यासाठी ते एक स्वतःच एक गोल उभं करतात आणि तो मिळवण्यासाठी एक ध्येय उभं करतात. ते मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. ते मिळवलं की तात्पुरते ते आनंदी होतात. ते आनंदी झाले की परत दुसरं त्या गोल त्यांच्यापुढे उभं राहतं. आणि या प्रकारे अख्खं आयुष्य ते फक्त झगडण्यात घालवत असतात. धन्यवाद मंजिरीताई. माझ्या ते पूर्ण स्क्रीनवर आलोय मी आता. आणि प्रश्न असा असतो, एक आपण उदाहरण घेऊ. मी चाळीत राहतोय आणि माझा मित्र एक सेल्फ कंटेंट ब्लॉकमध्ये राहतोय. तर मग माझी काय इच्छा असते, मी का दुःखी झालो? कारण की माझा मित्र जो आहे तो सेल्फ कंटेंट ब्लॉकमध्ये राहतोय आणि म्हणून मी इच्छा निर्माण केली, डिझायर निर्माण केली माझ्यात, की नाही मी सेल्फ कंटेंट ब्लॉकमध्ये राहायला पाहिजे. आणि मग मी 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष प्रचंड श्रम करतो. शारीरिक, मानसिक, बॉसच्या शिव्या खातो, अपमान सहन करतो, पण मी पैसे मिळवतो. पैसे मिळवून मी एकदाचा तो फ्लॅट घेतो सेल्फ कंटेंट. मी सुखी झालो. किती दिवस तुम्ही सुखी असता सांगा बरं मला? ते सुख 6-7 महिने टिकत नाही, तर तुम्हाला तुमचा दुसरा मित्र दिसतो, की ज्याच्याकडे 1 बेडरूम, लिव्हिंग रूम, किचनचा फ्लॅट असतो. झालं. परत तुमची इच्छा बळावते, की नाही मला 1 बेडरूम, लिव्हिंग रूम, किचन फ्लॅट पाहिजे. परत मी शारीरिक, मानसिक खूप कष्ट करतो, खूप हाल-अपेष्टा करतो, मानसिक त्रास सहन करतो, अपमान सहन करतो, भरपूर करतो. 5-6 आवाज येत वर्षी नाहीये. पैसे पूर्ण जमवतो आणि पूर्ण जमवल्यानंतर मी 1 बेडरूम किचनचा फ्लॅट घेतो. आता मी सुखी झालो. पण खरंच मी झालो का शाश्वत सुख? मला मिळालं का?
नीट जर विचार केला तर कळतं की अजून काही दिवसांनी मला 2 बेडरूमचा माझा मित्र भेटतो आणि या चालूच राहतात आमच्या. अपेक्षा कंटिन्युअस चालू राहतात, इच्छा कंटिन्युअस चालू राहतात, कामना सतत चालू राहतात. एक कामना संपली की दुसरी येते, दुसरी संपली की तिसरी येते आणि ह्याला अंतच नसतो. आमचं अख्खं आयुष्य त्यात जातं. पण आम्ही असा विचार कधी करत नाही की अरे, की मी शाश्वत सुखाच्या मागे होतो, ते शाश्वत सुख कुठे आहे? बरं, दुसरी महत्वाची गोष्ट अशी असते, की ह्या ज्या बाहेरच्या वस्तू आहेत, या बाहेरच्या वस्तू जेव्हा मी वापरायला सुरुवात करतो, तेव्हा त्याच्यातलं सुख कमी-कमी होत जातं. एक उदाहरण घेऊ आपण. एक माझ्याकडे मी अतिशय गोड खाणार आहे. मला गोड आवडतं. म्हणून मी एक लाडू खाल्ला. एक लाडू खाल्ल्यावर मला केवढा आनंद झाला, खूप आनंद झाला. दुसरा लाडू खाल्ला. माझी आनंदाची जी पातळी आहे ती कमी झाली. मग तिसरा खाल्ला, अजून कमी झाली आणि जेव्हा 6वा लाडू मी खातो, तेव्हा मला आनंद नाही, किंबहुना मला शिशारी येते. नको बाबा आता तो. याचा अर्थ असा आहे, की त्या लाडवामध्ये सुख नाहीये. तर सुख आत आहे माझ्या. मी तिथे जात नाही. मी फक्त त्या सुखाला बाहेरच्या वस्तूंनी हे करतो, पण ती बाहेरची वस्तू मला सुख तर देतच नाही. एक तर ती नाशवंत असते आणि नाहीतर ती सतत घेतल्याने त्यातलं सुख कमी होतं. ते उपभोगण्याचं माझं सुख कमी होतं. आणि हीच परिस्थिती पाश्चात्य देशात झालेली आहे. सगळ्या लक्झरीज त्यांच्याकडे आहेत. सगळ्या सुखसोयी त्यांच्या दाराशी पाय घालून उभ्या आहेत. आणि ते उपभोगतायत, परंतु आता परिस्थिती अशी झाली आहे, की त्या सुखसोयी त्यांना जास्तीचं सुख तर देतच नाहीत, पण त्या सुखसोयींशिवाय ते राहू पण शकत नाही. म्हणजे थोडक्यात काय झालं, की बाहेरची कुठचीही वस्तू, कुठचीही व्यक्ती, अगदी मी माझी पत्नी म्हटलं तरी देखील सांगतो, की ती शाश्वत नाहीये किंवा उपभोगणारा मी तरी कुठे शाश्वत आहे. माझं हे शरीर कुठे शाश्वत आहे. आणि मग असं होतं, की आमच्या तत्वज्ञानामध्ये म्हणूनच सांगितलंय, की तुमच्या कामना कमी करा, तुमच्या इच्छा कमी करा आणि तुमचं मन आत वळवा, सुखाचा ठेवा आत आहे. पण हे केव्हा कळतं, जेव्हा हे सगळं झाल्यानंतर तो माणूस जेव्हा विचार करतो. असे फार थोडी लोकं असतात, की जी असा विचार करतात, की अरे, हे सगळं असून पण मी शाश्वत सुख नाही. त्याचं कारण असं आहे, की या सगळ्या नाशिवंत गोष्टी आहेत. आता मला तुम्ही सांगा, की ह्या क्षणिक गोष्टी मला शाश्वत सुख देऊच कसं शकतील? मला कुठची तरी शाश्वत गोष्ट पाहिजे, की जी मला शाश्वत सुख देऊ शकेल. म्हणजे थोडक्यात असं आहे, की एक तर ती वस्तू शाश्वत पाहिजे, दुसरं ती वस्तू सुख देणारी पाहिजे. तरच मला ती मिळाली, तर मी शाश्वत सुखी होईल. मग अशी कुठची वस्तू आहे? आणि मग तिसऱ्या प्रकारचा जो हा राजसिक माणूस आहे, तिसऱ्या प्रकारचा माणूस ह्याच्यावर विचार करतो, की अरे मी एवढं सगळं उपभोगतोय तरी देखील माझ्यामध्ये कुठेतरी पोकळी आहे. माझ्यामध्ये कुठेतरी कमी आहे. कारण मला काहीतरी हवं आहे. मला काहीतरी हवं आहे याचा अर्थ माझ्यात कमी आहे, याचा अर्थ मी दुःखी आहे. अगदी साधा-साधा हिशोब आहे हा, की मला काहीतरी हवं आहे म्हणजे ती गोष्ट कमी आहे माझ्यात आणि माझ्यात ती गोष्ट कमी आहे याचा अर्थ मी दुःखी आहे. आणि मग तो तिसऱ्या प्रकारचा जो सात्विक प्रवृत्तीचा माणूस असतो, तो माणूस मग नक्की या जगात शाश्वत काय आहे? नक्की या जगात शाश्वत सुख देणारं काय आहे? याच्यावर विचार करायला लागतो. आणि याच्यावर विचार केल्यानंतर तो ज्यावेळेला हा विचार करतो, त्यावेळेला पहिल्यांदा तो आध्यात्मिक मार्गाच्या सुरुवातीला उभा असतो. त्याला आपण आध्यात्मिक मार्गामध्ये मुमुक्षुत्व म्हणतात, की मुमुक्षू होतो तो, की नाही मला आता शोधायला पाहिजे काहीतरी. कारण मला याच्यात नाही ही. मला शाश्वत सुख पाहिजे. शाश्वत सुखासाठी मी धडपडतोय आणि मला ते मिळालंच पाहिजे. अशा इच्छेने प्रेरित होऊन जेव्हा तो माणूस त्याचा विचार करतो, त्यावेळेला मग तो बघतो, की मग असा शाश्वत सुख असलेला माणूस कोण आहे? मग त्याला कळतं, की अरे आमचे साधू संत हे सगळे शाश्वत सुखी आहेत. त्यांच्याकडे काहीच नाहीये. जे माझ्याकडे आहे त्यातलं काहीच त्यांच्याकडे नाही आणि तरी देखील ते सुखी आहेत, शांत आहेत. मग तो त्यांच्याकडे जातो, विचारणा करतो त्यांच्याशी. मग काही ग्रंथ वाचतो. आमच्या ग्रंथांमधून भरपूर ह्याच्यावरती हे केलेलं आहे. मग त्याच्यावर चिंतन-मनन करतो आणि हळू-हळू तो या आध्यात्मिक मार्गावर पुढे जायला लागतो. तिथपर्यंत आम्ही फक्त याच सागरामध्ये, भवसागरामध्ये गटांगळ्या खात असतो. लाट आली की वर जातो, लाट गेली की खाली जातो. एवढंच करतो आम्ही.
आणि आमचा आतमध्ये जो आहे ना, तो शाश्वत सुखासाठी धडपड आहे, हे आम्हाला खूप उशिरा, खूप जन्मानंतर कळतं. आणि ज्याला कळतं तो त्या मार्गाला जातो. हा खूप महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. आणि म्हणून ही 3 प्रकारची माणसं असतात. एक तामसिक, की जी फक्त शरीर माध्यमातून सुख भोगतात. एक राजसिक, की जी शरीर माध्यमाच्या पलीकडे विचार करतात आणि मग दौलत, मान, मरातब या सगळ्याच्या मागे लागतात. आणि तिसरा सात्विक जो माणूस असतो, तो आध्यात्मिक मार्गाच्याच याच्यावर विचार करतो, की नक्की शाश्वत काय आहे? आणि मग तो त्याप्रमाणे विचार करायला लागतो. त्याप्रमाणे तो माणसांना भेटतो, त्यांच्याशी चर्चा करतो, ग्रंथ वाचतो आणि मग हळू-हळू, हळू-हळू तो त्या मार्गाला जातो. त्याचं मन हळू शांत होत जातं. ह्या पद्धतीचं आहेत. आता आमच्या ऋषी-मुनींनी, साधू-संतांनी हीच जो प्रश्न आहे, की नक्की सुख कशात आहे? हे शोधण्यासाठी त्यांनी ध्यानाच्या अत्युच्च अवस्थेमध्ये जे काही बघितलं, जे काही अनुभवलं, ते त्यांनी सांगितलं आम्हाला. त्याला वेद म्हणतात. वेद याचा अर्थ, वेद म्हणजे रिव्हिलेशन, ते साक्षात्कार झालेत त्यांना ते. कळलं की नाही? ते ध्यानाच्या उच्च अवस्थेत, उत्कट अवस्थेमध्ये त्यांना जो झालेला साक्षात्कार आहे, तो त्यांनी सांगून आम्हाला जगांना सांगितलंय त्यांनी, की "अरे बाबांनो, सुख बाहेर नाहीच आहे. सुख आहे ते आत आहे. आणि ते सुख दुसरं तिसरं काही नसून तुमचा स्वतःचा जो इसेन्स आहे. आपला काय इसेन्स आहे? आपलं काय हे आहे? तर आमचा आत्मा हा इसेन्स आहे. कारण तो आहे म्हणून मी बोलतोय आता तुमच्याशी. ते जे चैतन्य आहे, आत्मचैतन्य आहे, ते आत्मचैतन्य असल्यामुळे माझं शरीर चाललंय. आत्मचैतन्य असल्यामुळे माझ्या भावना मी व्यक्त करतोय. आत्मचैतन्य असल्यामुळे मी बुद्धीच्या स्तरावर विचार करू शकतोय. हे आत्मचैतन्य बाहेर गेलं, की हे सगळं ठप्प पडलेलं आहे. ते शाश्वत आहे. आणि ते सुखकर आहे. आणि म्हणून आम्ही आमचा जो आत्मा आहे, त्या आत्म्याला सच्चिदानंद असं म्हणतो. सत, चित आणि आनंद स्वरूप तो आत्मा आहे आमचा. आणि म्हणून आमची सगळी धडपड. सत म्हणजे काय? इटर्नल, शाश्वत. चित याचा अर्थ कॉन्शियसनेस, जाणीवपूर्वक, जाणीवपूर्ण असलेलं. आणि आनंद, सच्चित आनंद. आणि म्हणून आमची सगळी धडपड जाणीवेसहित शाश्वत आनंद उपभोगण्याची असते. हे लक्षात घ्या. कारण आमचा तो इसेन्स आहे. आमचं ते मर्म आहे. आमचं मी कोण आहे? तर मी बॉडी नाही, मी माइंड नाही, मी इंटलेक्ट नाही. तर मी तो सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे. आणि म्हणून तर मी सगळी धडपड त्याच्यासाठी चालली आहे. पण हे कळण्यासाठी आम्हाला आम्हाला कोणीतरी शास्त्र वाचायला लागतात. आम्हाला कोणीतरी संत माणूस भेटायला लागतो. तो सांगतो, त्याचं आम्ही ऐकतो, मग चिंतन मनन करतो, मग ध्यानाच्या अवस्थेत जातो. खूप खूप मोठा प्रवास आहे. परंतु हा सच्चिदानंद मिळवण्यासाठी आपल्याला आतमध्ये शिरून त्या स्त्रोत जो आहे आनंदाचा, शाश्वत आनंदाच्या स्त्रोत, शाश्वत आनंदाचं जे प्रचंड मोठं सरोवर आमच्यामध्ये आहे, त्या सरोवराच्या ठिकाणी जायचं आहे. आणि त्याला जाण्याचा जो मार्ग आहे, तो मार्ग म्हणजे योग मार्ग. हे लक्षात घ्या. योग याचा अर्थ काय? जोडणे. म्हणजे मीच मला जोडायचं आहे. आता मी मला जोडलेलो नाहीये. आता मी माझ्या शरीराला जोडलेलो आहे. आता मी माझ्या भावनेला जोडलेलो आहे. आता मी माझ्या इंटलेक्टला जोडलेला आहे. मी मला जोडलेलं नाही अजून. तर तो मीच मला आत्मानेही आत्मा की पहचान कर लेनी है, उसे योग कहते हैं. आणि ते करण्यासाठी करावा लागणारा जो प्रवास, त्या प्रवासाला योग म्हणतात. आणि तो मुक्कामाचं जे ठिकाण आहे त्यालाही योगच म्हणतात. योग याचा अर्थ युज धातूपासून झालेला आहे. योग म्हणजे जोडणे, युज धातूपासून झालाय. जोडणं, काय जोडणं? तर आत्मचैतन्य त्या आत्म्याचं शुद्ध रूप बघणं, किंवा आत्मचैतन्य त्या परमात्मा चैतन्यात विलीन करणं. आत्म्याचं परमात्म्याशी विलन, जोडणं. कळलं की नाही? हा जो काही प्रकार आहे याला योग म्हणतात. आता ह्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, अतिशय वेगळे मार्ग आहेत. कोणी ज्ञानाच्या मार्गाने तिथे जातो, कोणी कर्माच्या मार्गाने जातो, कोणी भक्तीच्या मार्गाने जातो, किंवा कोणी संयमाच्या किंवा ध्यानाच्या मार्गाने जातो. ढोबळमानाने हे 4 प्रकार आहेत: ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, भक्ती मार्ग आणि ध्यान मार्ग. हे ढोबळमानाने 4 प्रकार आहेत. आणि ह्या 4ही प्रकारामध्ये योगच साधतो आपण. योग साधतो म्हणजे मी माझी जाणीव माझ्या आतमध्ये आत्म्यापर्यंत घेऊन जातो आणि मी त्या माझ्या आत्म्याला जाणतो. आणि ते आत्मज्ञान ज्याला होतं
तो त्या शाश्वत सुखापर्यंत पोहोचलेला असतो. हे लक्षात घ्यायचं आपण. आणि म्हणून त्या जाणीवेला आत्म्यापर्यंत घेऊन जाण्याच्या प्रक्रियेला योग म्हणतात. आणि त्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. मार्ग वेगळे असले तरी देखील मुक्कामाचं ठिकाण एकच आहे, ते म्हणजे सच्चिदानंद स्वरूप माझा आत्मा. तो अनुभव पण एकच आहे. तो वर्णनातीत आहे, तो शब्दातीत आहे. इट इज इनएफिबल. तो सांगता येत नाहीये, पण त्यांचा आनंद तोच आहे. आणि म्हणून गुरु सुद्धा आपल्याला फक्त त्या दरवाजापर्यंत घेऊन जातो आणि सांगतो की बाबा रे आत जा आणि जे काही अनुभव आहे तो अनुभव घेऊन बाहेर ये. आणि सांगू नकोस, कारण तो सांगण्यासारखा नाहीये, तो अनुभवण्याचा विषय. आणि म्हणून हे आत्मज्ञान झालेला माणूस हा शाश्वत सुखाकडे असतो. म्हणून ह्या 4 मुख्य याच्यातला मुख्य एक जो आपण घेणार आहोत, ज्ञान मार्ग आपण घेत नाही आहोत, कर्म मार्ग घेणार नाही आहोत, तर ध्यान मार्ग घेणार नाही, तर आपण त्यातला भक्ती मार्ग घेणार आहोत, भक्ती योग. आणि या भक्ती योगाचाच आपण आता पुढे 6 दिवस विचार करणार आहोत. हा महत्वाचा मुद्दा आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. आणि हे जे काही आहे, हा भक्ती मार्ग हा कोणासाठी आहे? कारण हा सर्वात सोपा मार्ग हाच आहे. सध्या कलियुगामध्ये आपल्याला भक्ती मार्ग सर्वात सोपा आहे. फक्त एवढंच आहे की भक्ती मार्गामध्ये तुम्हाला 3 गोष्टी ध्यानात ठेवायच्या असतात. भक्ती मार्गाचा पायाच मुळी तो आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. एक म्हणजे भगवंताबद्दलचं परम प्रेम, भगवंताबद्दलची पूर्ण श्रद्धा भगवंतावरची, आणि त्याच्या समोर संपूर्ण शरणागती. या 3 गोष्टींनी भक्तियोग साधला जातो. हा भक्तियोग कसा साधला जातो, काय साधला जातो ते आपण नंतर सांगूया. परंतु एक नक्की लक्षात घ्यायचंय की आपल्याला आता ह्याच्या पुढे जे काही चिंतन मनन करायचं आहे हे त्या भक्ती योगाचं करायचं आहे. वेगवेगळे विषय आहेत, वेगवेगळ्या विषयावर मी खूप बोलत असतो. ज्ञान मार्गावर बोलत असतो, पतंजलींच्या योग ध्यान मार्गावर बोलत असतो, गीतेत सांगितलेल्या निष्काम कर्मयोगावर बोलत असतो. परंतु इथे जो भक्तियोग आपण घेणार आहोत यावेळेला, तो कलियुगातल्या लोकांसाठी सांगितलेला सर्वात सोपा मार्ग आहे. कलियुगामध्ये काय साधना करावी असं जेव्हा नारद मुनींनी विचारलं होतं, त्यावेळेला त्यांनी सांगितलंय, बाबा रे आता येईल कलियुग, त्यात इथे फक्त आणि फक्त एकच मार्ग आहे जो सर्वसामान्यांनाच योग्य आहे, आणि तो म्हणजे भक्ती योग आहे. आणि म्हणून भक्तीची उपासना करा. जिथे माझं गुणगान गातील तिथेच मी आहे, बाकी कुठेही हे. नारद एकदा शोधत गेले होते भगवंताला, अरे म्हणे आहेच कुठे भगवंत? तेव्हा नारदाला उत्तर दिलेलं होतं त्यांनी, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयेन वै मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. अरे जिथे माझे भक्त माझं गुणगान गात असतात ना, जिथे संकीर्तन माझं चाललेलं असतं ते मी असतो. इतका सोपा तो मार्ग आहे. परंतु म्हटलं सोपा आहे तरी देखील बऱ्यापैकी कठीण आहे. तो आपण नंतर बघूया. आणि मग ह्या सगळ्या भक्ती योग, प्रत्येक योगाचं वेगवेगळं आहे. ज्ञान योगासाठी वेदांत तत्वज्ञान आहे, ध्यान योगासाठी पतंजल योगसूत्र आहेत, कर्मयोगासाठी अख्खी भगवद्गीता आहे. आणि गंमत अशी आहे की हे सगळे जे मार्ग सांगितलेले आहेत, हे सगळे मार्ग त्याच्या त्या तत्वज्ञान आणि साधना असं दोन्ही सांगितलेलं आहे. कारण आता पतंजली मुनींचं पतंजली योगसूत्र जर घेतलं तर 195 सूत्रामध्ये त्यांनी संपूर्ण योगाचं तत्वज्ञान, ध्यान योगाचं तत्वज्ञान सांगितलंय, राजयोगाचं, आणि त्याची साधना पण सांगितली. वेदांत ब्रह्मसूत्र जी आहे त्या ब्रह्मसूत्रामध्ये त्याची फिलॉसॉफी आणि त्याची साधना ही सांगितलेली आहे. जैमिनी मीमांसकांची सूत्र आहेत, प्रत्येक दर्शनांची सूत्र आहेत. सूत्र याचा अर्थ काय आहे, तर कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती देणं. सूत्राचा अर्थच तो आहे खरं सांगायचं. आणि सूत्राची का आवश्यकता निर्माण झाली आपल्याला माहितीये की पूर्वी फक्त आणि फक्त गुरु शिष्याला गुरु शिष्य परंपरेप्रमाणे ज्ञान वितरण व्हायचं. तेव्हा लिखाणाची पद्धत नव्हती. गुरुच्या घरी 12 वर्ष राहिलेला तो शिष्य संपूर्ण मुखोद्गत करायचा. आता योग दर्शन समजा घेतलं तर सगळं योग दर्शन शिकल्यानंतर आता त्याचं अतिशय छोट्या प्रमाणात आपल्या लक्षात कसं राहील, म्हणून मग सूत्र फॉर्म आले. किंवा सगळी फिलॉसॉफी, सगळी साधना ही छोट्या छोट्या सूत्रांमध्ये गुंफून त्याचा एक सुंदर हार ते आपल्या शिष्याला देते. म्हणजे आता उदाहरणार्थ योगाची सगळी फिलॉसॉफी मला जर माहिती असायला पाहिजे तर 195 सूत्र फक्त पाठ करणं फार सोपं नाही, खूप सोपं आहे ते.
त्यामुळे ती पाठ केली की मला सगळी सूत्र मिळाली. ब्रह्मसूत्र मी पाठ केली की मला अख्खं वेदांत तत्वज्ञान मिळालं. जैमिनीची सूत्र पाठ केली की मला अख्खी मीमांसा दर्शन मिळालं, त्याची फिलॉसॉफी मिळाली. तसंच भक्तीचं, भक्ती मार्गातले सर्वात भक्तीचे प्रणेते ज्याला आपण म्हणू ते नारद मुनी यांनी पण भक्ती सूत्र लिहिलेली आहेत आणि त्यालाच नारद भक्ती सूत्र आपण असं म्हणतो. आणि म्हणून सूत्र याचा अर्थ सूत्राची व्याख्याच मुळे केलेली आहे की अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यम च सूत्रम सूत्रविदो विदुः. म्हणजे काय आहे? अल्पाक्षरम, कमीत कमी शब्दांमध्ये सूत्र. उदाहरणार्थ काय? अथ योगानुशासनम योगश्चित्त वृत्ती निरोधा. योगश्चित्त वृत्ती निरोधा संपलं. ह्याच्यात अख्खे एसेच्या एसे तयार होते आणि मी ते देतो प्रवचन. मी माझ्या एमएच्या मुलांना शिकवतो तेव्हा मी तेच करत असतो. त्यामुळे ही जी सूत्र आहेत ती अल्पाक्षरम, कमीत कमी अक्षर, असिंग, कुठेही त्याच्यात अँबिग्विटी नको, संदिग्धता नको, अशा पद्धतीने ती सूत्र रचलेली आहेत. कारण सूत्र रचणारा माणूस हा व्याकरण दृष्ट्या तगडाच असला पाहिजे, त्याशिवाय तो सूत्र रचू शकत नाही. सारवत, फुल ऑफ इसेन्स, विश्वतोमुखम, सगळ्या अंगाने त्याला विचार केलेलं असं ते सूत्र पाहिजे. अस्तोभम म्हणजे स्पष्टपणा पाहिजे त्या सूत्रात, आणि अनवद्यम म्हणजे ते निर्दोष असलं पाहिजे. अशा लेखनाला, अशा कथनाला सूत्रांमधल्या विद्वान मंडळींनी सूत्र असं नाव दिलेलं आहे असं हे सांगतायत. आणि म्हणून आपण ही जी सूत्र घेणार आहोत ही नारद भक्ती सूत्र जी नारदांनी घेतलेली आहेत. 82 सूत्र आहेत ही, आणि या 82 सूत्रातून आपण ह्याचा उहापोह करणार आहोत. आपण सगळी सूत्र घेणार नाही आहोत, हेही लक्षात घ्या. या 6 दिवसाच्या याच्यामध्ये सगळी सूत्र होणार नाहीत, परंतु आपण त्या भक्ती सूत्रामध्ये भक्तीचं महात्म्य काय आहे, भक्तीच्या व्याख्या काय आहेत, भक्तीची साधना कशी आहे, भक्तांचे प्रकार कसे आहेत, भक्तांचे गुणदोष कसे आहेत, त्याच्यात अडचणी काय येत आहेत, ह्या सगळे प्रकार जे आहेत ते सगळे प्रकार घेणार आहोत त्या सूत्रांच्याच आधाराने. एक 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 सूत्र असे घेणार नाही, कारण ते घ्यायचं असेल तर आपल्याला एवढे दिवस पुरणार नाहीत. आणि म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं आपण घेणार आहोत आणि त्याच्या पुढे आपण जाणार आहोत. आता महत्वाची गोष्ट अशी असते की ह्या 4 ज्या मी तुम्हाला 5 सांगितले की ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग आणि ध्यानयोग, मग कोणी कुठला योग घ्यावा हाही खूप महत्वाचा मुद्दा असतो. तर ह्याच्यासाठी सुंदर असं उदाहरण असं आहे की तुमच्या मनाचा नैसर्गिक कल कुठे आहे त्याप्रमाणे तुम्ही घ्यावा. भगवद्गीतेत कृष्णाने सांगितलंय, लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा पोक्ता मया नघ, ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. म्हणजे 2 प्रकारचे साधक आहेत, एक ज्ञाननिष्ठ आहेत, एक कर्मनिष्ठ आहे. साधारणपणे कर्मनिष्ठ जो साधक असतो तो सांसारिक असतो. त्या कर्मनिष्ठ साधकामध्येच कर्मयोग आणि भक्तियोग येतो. आणि ज्ञाननिष्ठ जो साधक असतो तो साधारणपणे संन्यासी वृत्तीचा असतो की ज्याच्यामध्ये ध्यानयोग आणि ज्ञानयोग येतो. आणि म्हणून संसारी लोकांसाठी कुठला असेल तर कर्मयोग, पण कर्मयोग करणं आपण करतच असतो. कर्मयोग खरं भक्तियोगात कर्मयोग येतो, फक्त तुम्ही ती भक्तीच्या रूपाने कर्म जेव्हा करता त्यावेळेला तो कर्मयोग बनतो, परंतु नाही तो बनत नाही. आणि कर्मामध्ये पण भक्ती येते, हेही सांगतो परत तुम्हाला. हे एकमेकात गुंतलेलं आहे कर्मयोग आणि भक्तियोग, अतिशय सुंदर रीतीने गुंफण. आणि त्याची उकल जी आहे ती भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी खूप छान सांगितलेली आहे. मग आमच्या मनाची शक्ती, आता मन हे प्रचंड शक्तिशाली आहे. तुमच्या मनाचा कल कुठे आहे? तुमचं मन समजा चिंतनशील असेल तर तुम्ही ज्ञान मार्गाला जा. तुमचं मन समजा संयमशील असेल तर तुम्ही ध्यान मार्गाला जा. तुमचं मन समजा क्रियाशील असेल तर तुम्ही कर्मयोगाला जा. आणि तुमचं मन जर भावनाशील असेल तर तुम्ही भक्तियोगाला जा. आणि गंमत अशी आहे की भक्तियोगाचा पाया मी मगाशी जो तुम्हाला सांगितला की प्रेम, श्रद्धा आणि शरणागती, हे 3ही गुण माणसांमध्ये असतातच. आपल्यामध्ये प्रेम आहे, आपल्यामध्ये श्रद्धाही आहे आणि आपल्यामध्ये शरणागती आहे. फक्त हे 3ही आमचे गुण आहेत, हे आम्ही भौतिक गोष्टींकडे वळवले आहेत आणि म्हणून ते भगवंताकडे वळले नाहीत. अगदी साधी गोष्ट सांगायची तर आमचं प्रेम असतं, पण मग आमचं प्रेम भौतिक गोष्टींवर जातं. आमची श्रद्धा असते, पण ती पराकोटीची श्रद्धा नसते, हे लक्षात घ्या तुम्ही. श्रद्धा ही पराकोटीची असली पाहिजे. आमची श्रद्धा जी असते ती पराकोटीची नसते आणि म्हणून आम्ही त्याला विश्वास म्हणतो. तो विश्वास डळमळतो, श्रद्धा डळमळत नाही. आणि शरणागती आमची असतेच.
एम्प्लॉई शरणच गेलेला असतो त्या बॉसला, तो किती खडूस असो बॉस, पण तो शरण गेलेला असतो कारण त्याला पर्याय नसतो. तर अशी अपरिहार्यता प्रेमामध्ये नसते, अशी अपरिहार्यता भक्तीमध्ये नसते, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आमच्याकडे हे 3 गुण आहेत, पण ते 3 गुण वृद्धिंगत कडून ते तिन्ही गुण भगवंताकडे वळवणं म्हणजे भक्ती योग साधनं. हा महत्वाचा मुद्दा आपल्याला इथे लक्षात घ्यायला पाहिजे, की ज्याच्यामुळे आम्ही भक्ती योगाकडे वळतो. आम्ही आम्ही लोक सांगतात, खूप सांगतात, हा तो ना अगदी खरंच भक्ती योग आहे, रोज देवळात गेल्याशिवाय तो जात नाही. देवळात जाऊन करतो काय तो? बरं, देवळातून बाहेर आल्यानंतर नक्की तू काय करतोस? आधी एकदा आम्ही देवळात जातो ना, ते काहीतरी मागण्यासाठी घेऊन जातो, काही असेल, फालतू असेल, पण आम्ही मागण्यासाठी म्हणूनच जातो देवाकडे. फक्त देवा खूप तुझी आठवण आली आहे, प्रेम आहे तुझं, सुंदर रूपडं बघायला मी आलोय, असं कधी होत नाही. आणि असं जेव्हा होईल त्यावेळेला आम्ही थोडेसरी त्या भक्ती योगाकडे जातोय हे लक्षात घेऊ. पण आम्ही तसं करत नाही. आम्ही जातो ते देवाला नमस्कार करतो आणि हळूच मुंडी वर करून सांगतो, देवा माहितीये ना तुला मी कशासाठी आलोय, जरा बघ बरं का माझ्याकडे. अरे, त्याने कशाला तुझ्याकडे बघावं? तूच तुझी परिस्थिती निर्माण केली, तू सोड होती, त्याच्याकडे कशाला जातोयस? त्याच्याकडे शुद्ध प्रेमाने कामना रहित ते येणारच आहे पुढे आपल्याला. भक्ती सूत्रांमध्ये ते सगळं येणारच आहे. परंतु अशी निखळ प्रेम आम्ही करतो का? आमची आढळ श्रद्धा असते का? आमची संपूर्ण शरणागती असते का भगवंताकडे? तर ती नसते आमची. आणि म्हणूनच आम्ही भक्ती योगात पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून मग कसं पुढे जायचं, त्याची लक्षणं काय काय हे सगळं सगळं आपल्याला नारद भक्ती सूत्राच्या माध्यमातून कळून घ्यायचं आहे. आणि म्हणून ही जरा प्रस्तावना मी दिली, ती याच्यासाठी दिली की मुख्यत्वे करून आपल्याला कशासाठी आपण ही नारद भक्ती सूत्र समजावून घेतोय ते कळावं. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं तसं की प्रत्येक सूत्र आणि सूत्र आपण घेणार नाही आहोत, तर त्यातला मतितार्थ घेऊन काही काही सूत्र आपण पुढे पुढे घेत जाणार आहोत, सगळी सूत्र घेणार नाही आहोत. आणि म्हणून आपण आता सुरुवात करूया नारद भक्ती सूत्राला. त्या देवर्षी नारदांना मनाभावे नमस्कार करू. त्यांच्या कृपा प्रसादाने आपण ही जी प्रवचनमाला ही चालू केलेली आहे, त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असू देत, हीच भावना ठेवून आपण या सूत्राला प्रारंभ करूया. तर पहिलंच सूत्र आहे, अथातो भक्तिम व्याख्यास्याम. अथ, आता हा भक्तिम व्याख्यास्याम. आता म्हणून आम्ही भक्तीचे व्याख्यान करतो. मी म्हटलं तसं सूत्र आहे. आता या सूत्राची फोड करायची आपल्याला. हे म्हणजे ऍटॉम बॉम्ब आहे. छोट्याशा याची केवढी ताकद असते हे तुम्हाला कळतं. प्रत्येक सूत्र म्हणजे एक एक ऍटॉम बॉम्ब आहे, ठासून भरलेलं त्याच्यात नॉलेज आहे. आणि म्हणून ही सूत्र रचना केली की एवढी 82 सूत्र पाठ झाली की तुम्हाला संपूर्ण भक्ती योगाची फिलॉसॉफी आणि त्याची साधना सगळी कळली. म्हणजे बाकी काही करण्याची गरजच नाहीये तुम्हाला. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा. आता अथ आता भक्तिम व्याख्यास्याम. आता म्हणून म्हणजे आता या शब्दाला खूप अर्थ आहे. आता याचा अर्थ हे कोणासाठी आहे भक्ती योग कोणासाठी आहे? तर ज्यानी काहीतरी एक विशिष्ट बैठकीला तो आलेला आहे, एकदम तामसिक वृत्तीचा जर माणूस असेल तर त्याला हे भक्ती सूत्र कळणार नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून काहीतरी विशिष्ट एक तुमची बैठक असली पाहिजे, तुमची ती तयारी असली पाहिजे की नाही मी त्या बैठकीपर्यंत पोहोचीन आणि मग मी त्या भक्ती मार्गावर धावत जाईल. महत्वाचा मुद्दा असतो. आणि म्हणजे तुम्ही सत्वगुण जास्तीत जास्त तुमच्या अंगी बाळगणं. हा खूप महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्या की त्याला आपण इंग्लिशमध्ये प्रीरेक्विजिट म्हणू. प्रत्येक साधनेला, प्रत्येक योगाला प्रीरेक्विजिट आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. एक मिनिट मी मध्ये व्यत्यय आणते. कोणाचा तरी माईक जोरात चालू आहे, खूप व्यत्यय येतोय. कोणाचा माईक चालू असेल तर जरा बंद करा, म्यूट करा, त्याला म्यूट करायला पाहिजे कारण खूप व्यत्यय येतोय त्याचा. बॅकग्राऊंडचे पण आवाज त्या माईक मधून त्यामुळे खूप येत आहे. असो का, कंटिन्यू प्लीज. आणि म्हणून भक्ती मार्ग जर अनुसरायचा असेल तर काही विशिष्ट क्वालिटीज, काही विशिष्ट गुण तुमच्यात असले पाहिजे. आणि ते सत्वगुण वृद्धिंगत करूनच तुम्हाला नंतर या सगळ्या भक्ती मार्गावर पुढे जावं लागणार आहे. आणि म्हणून असं जे काही तुम्ही केलेलं असेल, लोकांना असं वाटतं की मी सत्वगुणी आहे म्हणजे याचा अर्थ आता मी भक्तच आहे मोठा. म्हणून त्यांनी सांगितलं की आता भक्ती मार्ग तू सुरू कर.
आता ह्याचा अर्थ हा आहे की त्याची दॅट इज द प्रिरेक्विजिट. त्या गोष्टी केल्यावर आता तुला हा भक्ती मार्ग कळेल, आता तुला याची साधना कळेल, आता तू या साधनेत पुढे जाशील आणि तुझं जे मुख्य उद्देश आहे तो उद्देश तुला साध्य होईल. आणि म्हणून आता की आता आम्ही सांगतोय आणि आता हा या करता आणि म्हणून याचा अर्थ असा आहे की भक्ती मार्ग अनुसरायला फक्त सात्विक गुण अंगात बाळगायचे का? तर त्या माणसाला शांती मिळेल, ती थोडीशी मिळेल, परंतु त्याच्याशी तुमचा जो आध्यात्मिक शांती जी आहे, आध्यात्मिक जो आनंद आहे, त्याच्याशी तुलना नाही करता येत. आणि म्हणून तुम्ही आता जे सत्वगुणात्मक झालेला आहात, आता म्हणून तुम्ही आता ह्याच्या पुढे जा, म्हणून तो तू आहे. आता हा म्हणजे या करता आणि म्हणून आता तू भक्तीचं अवलोकन कर. या दृष्टीने त्यांनी सांगितलेलं आहे की सत्वगुण अंगात बाळगलेस तरी देखील तुला ती जी शांती आहे, परमशांती आहे, ते जे परम सुख आहे, ते जे परम गोमता जो लाभ होणार आहे अध्यात्माचा, तो लाभ फक्त सत्वगुणाने होणार नाहीये. आता तुला खरी भक्तीची गरज आहे, खरी भक्ती योगाची गरज आहे. आणि म्हणून आता मी भक्तीचं आख्यान करतोय. या पद्धतीने जे आहे त्या पद्धतीने त्यांनी जेव्हा जातात त्यावेळेला ते म्हणतात. आणि त्यांनी काय सांगितलंय, व्याख्यास्याम, म्हणजे मी म्हणतो असं नाही म्हटलेलं आहे, तर आम्ही व्याख्यान करतो. आम्ही याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत भक्ती मार्गातले अनंत गुरु झालेले आहेत, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाचं संकलन करून मी ते सांगतोय. आणि म्हणून मी सांगतोय असं नाही, नारदांचाही हा एक अतिशय सुंदर गुण एक बघता येईल आपल्याला की नाही, त्या सगळ्यांचं योगदान आहे ते, आणि त्या सगळ्यांचं योगदान असल्यामुळेच मी हे मुळी सांगत आहे. आणि म्हणून त्या पहिल्या ह्याच्यात त्यांनी सांगितलंय की अतः भक्तिम व्याख्यास्याम. परत तुम्हाला सांगतो की खूप लोकांना असं वाटतं की हा तो ना सात्विक आहे माणूस, म्हणजे याचा अर्थ तो भगवंतापर्यंत पोहोचला, असं नाहीये. तर ती सुरुवात आहे त्याची की आता तो खरा इलिजिबल झाला, तो अधिकारी झाला. आता खरा तो अधिकारी झाला भक्ती योगासाठी. तामसिक माणूस असेल त्याने त्या मार्गालाच लावली, खरं सांगायचं तर. आणि म्हणून आमचा जो मार्ग आहे ना, तो मार्ग रजोगुणातून तमोगुणातून रजोगुणाकडे, रजोगुणातून सत्वगुणाकडे, आणि मग सत्वगुणातून गुणातीत होण्याचा आहे मार्ग. जसं पूर्वी दादरला आम्ही लहान शाळेत वगैरे असताना तेव्हा सांगायचं की घर सजावटीचा मार्ग झारापकरांच्या मार्गाने जातो, असे बोर्ड वगैरे मी वाचले. तसंच अध्यात्माचा मार्ग सत्वगुणाच्या मार्गाने जातो. ते पहिले काय प्रेरिक्विजिट आहे, तर सत्वगुण अंगी बाळगा. आणि सत्वगुण एकदा अंगी बाळगलात की तुम्ही अधिकारी व्यक्ती होता त्या मार्गावर जाण्यासाठी. आणि म्हणून तो अथ शब्द आहे की आता की तुम्ही झालात सत्वगुणी, आता मी सांगतो तुम्हाला भक्ती योग कसा आहे तो. या दृष्टीने हा जो आहे, त्या पहिलं सूत्र आपण याच्याच प्रमाणे घेतलेलं आहे. दुसरं सूत्र सांगतायत काय, सा तू अस्मिन परम प्रेम रूपा. सा तू अस्मिन परम प्रेम रूपा. सा म्हणजे ती भक्ती, तू म्हणजे खचितच, अस्मिन म्हणजे ह्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी परम प्रेम स्वरूप. थोडक्यात म्हणजे काय सांगितलंय त्यांनी की परम प्रेम रूप म्हणजे कसं असतं की पूर्णपणे अपेक्षा रहित 24 तास त्या भगवंताचंच अनुसंधान असणं, ह्याचाच अर्थ ती भक्ती आहे. म्हणजे भक्तीची त्यांनी एक थोडक्यात व्याख्या दिली आहे. पूर्ण मोठी व्याख्या नंतर, भक्तीच्या व्याख्या ज्या इतर लोकांनी सांगितली आहेत आणि नारदांनी स्वतः सांगितले की आपण नंतर बघूया. परंतु एका शब्दात सांगायचं झालं तर ती खचितच त्याचं परमप्रेम स्वरूप आहे. भक्ती याचा अर्थ परमप्रेम, भगवंताबद्दलचं पूर्णपणे प्रेम, उत्तुंग प्रेम ज्याला म्हणता येईल, असं उत्तुंग प्रेम म्हणजेच भक्ती. आता आमचं कसं होतं माहितीये का की एक तर मी मगाशी म्हटलं तसं की आम्ही अपेक्षा घेऊन भक्ती करत असतो. इथे परमप्रेम जेव्हा म्हणतो त्यावेळेला तिथे अपेक्षा नसते, फक्त प्रेमासाठी प्रेम असतं, संपूर्ण त्याग असतो त्याच्यात, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, 24 तास माझं अनुसंधान त्याच्याशी असतं. कारण असं असतं की माझं जर अति प्रेम असेल तर 24 तास मी त्याची आठवण करणार आहे. आणि आपलाही तोच अनुभव आहे की आपली एखादी प्रेमळ व्यक्ती जेव्हा असते तेव्हा आपण सदोदित त्याची आठवण काढत असतो, नसतो काढत का? मग 24 तास जर का त्याचं अनुसंधान असेल तर याचा अर्थ तुमचं पूर्णपणे त्याच्यावर प्रेम आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि तेही प्रेम कुठच्याही प्रकारचं परतफेडीचं नाहीये.
इट्स नॉट ए गिव्ह अँड टेक पॉलिसी. कळलं की नाही? प्रेमासाठी प्रेम आहे. मी प्रेम करतो, तू काय करतो याच्याशी घेणं देणं नाही मला. प्रेयसी आणि प्रियकराचं प्रेम जर बघितलं तुम्ही, तर तिथे सुद्धा कुठेतरी मागे बारीकशी अपेक्षा असते की अगं मी तुझ्यावर प्रेम करतोय, तूही माझ्यावर प्रेम कर. इथे तीही अपेक्षा नसते. भगवंता मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो बस. कारण की माझा आतमध्ये ज्या भावना उचंबळून येत आहेत ना, त्या उचंबळलेल्या भावनांचं प्रकटीकरण मी करतोय. मग पूजेच्या माध्यमातून करतोय, संकीर्तनाच्या माध्यमातून करतोय, पूजा अर्चा करून करतोय, तुझं गुणगान गाऊन करतोय, तुझ्या फक्त मुखड्याकडे बघून करतोय. वेगवेगळ्या अभिव्यक्ती आहेत, परंतु फक्त त्याच्यासाठी मी करतोय. तू काय मला देतोस याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. कशावरच अवलंबून नाहीये ते प्रेम. आणि हे प्रेम आपल्याकडे आहे, फक्त ते भगवंताकडे आपण वळवत नाहीये. कसं असतं प्रेमाचं सुद्धा? काम म्हणजे कामना, प्रेम आणि भक्ती अशा 3 पायऱ्या आहेत. काम याचा अर्थ काय की जिथे काहीच त्याग नसतो. काहीच म्हणजे काही नाही. अन्नावर माझी कामना असते, बस मी भुकेलेला आहे, मला मिळालं पाहिजे. मग माझा मुलगा बायको कोणी का असेना मला माहित नाही. शून्य त्याग, ते म्हणजे काम. वासना, हे वासना आहे. युअर इंटरनेट कनेक्शन इज अनस्टेबल. तुम्हाला ऐकू येत आहे सगळ्यांना? हॅलो? हो येत आहे. ठीक आहे ठीक आहे. नाही इथे मला आता हे आलं म्हणून. त्यामुळे काम याचा अर्थ तिथे कुठेच त्याग नाहीये. मग त्याच्यावरची पायरी कुठची? तर प्रेम. प्रेमामध्ये थोडासा तरी त्याग आहे, लिमिटेड त्याग आहे, पण त्याग आहे. उदाहरणार्थ आईचं मुलावर प्रेम असतं, म्हणून त्या मुलासाठी ती त्याग करते. ती भुकेली राहील पण मुलासाठी ती अन्न शिजवेल, मुलाला पहिले खाऊ घालेल. हा त्याग आहे, पण हा लिमिटेड आहे. कारण ती दुसऱ्याच्या मुलांसाठी करेल का? ते नाही करणार. हे लक्षात घ्या. आणि म्हणून मर्यादित त्याग जिथे असतो तिथे प्रेम असतं. आणि म्हणून आईचं मुलावर प्रेम असतं, आईची मुलावर भक्ती नसते. परंतु हेच प्रेम, हाच त्याग जेव्हा सगळी बाजूनी मी बघत असतो, त्या भगवंतासाठी बघत असतो, हे केव्हा जमू शकेल? म्हणजे तो जो त्याग आहे तो त्याग मी माझ्याच मुलासाठी नाही करणार, दुसऱ्यांच्या मुलासाठी करीन, सगळ्या समाजासाठी करीन, सगळ्या प्राणीमात्रांसाठी करीन, सगळ्या निसर्गासाठी करीन. ही जेव्हा माझी भावना होते, नाही मी त्याग केलाच पाहिजे, ह्यांना नीट राहिलं पाहिजे, ही भावना माझी केव्हा होईल? जेव्हा मी त्या प्रत्येकात भगवंत बघेन. आणि त्या प्रत्येकात मी भगवंत बघीन किंवा त्या प्रत्येकात मी माझी आई बघेन. कळलं की नाही? काहीतरी मी त्याच्यात बघीन आणि मग सर्व चराचरात ठासून भरलेलं तत्व कुठलं आहे? तर परमेश्वरी तत्व आहे. आणि म्हणून जेव्हा माझी ही अवस्था येते की मी सगळ्यातच भगवंत बघायला लागतो, त्यावेळेला माझी त्यागाची जी मर्यादा आहे ती मर्यादा प्रचंड वाढते. आणि तेव्हा ते प्रेम भक्तीमध्ये रूपांतरित होतं. आणि म्हणून संतांना जिकडे तिकडे तो फक्त भगवंतच दिसत होता. मग त्यांना त्रास देणारे समाजातले जे कंटक होते त्यांच्याबद्दल पण त्यांना कधी राग नाही आला. त्याचं कारण असं असतं की पूर्ण प्रेमाने ओतप्रोत भरलेलं त्यांचं जे काही हृदय होतं भगवंताच्या पोटी, आणि तो भगवंत चराचरात भरलाय ही त्यांची ठासून भावना त्यांना प्रत्यक्ष दिसत होतं. या सगळ्या लीला भगवंता तुझ्या आहेत रे, हे त्यांना माहिती होतं. हे तत्वज्ञान त्यांना माहिती होतं की या चराचरात ठासून भरलेलं जे चैतन्य आहे ते चैतन्यामुळेच हे सगळं विश्व चाललेलं आहे, आणि ते चैतन्य म्हणजेच भगवंता तू आहेस. आणि म्हणून ह्या लीला बघत त्याचं कौतुक करत त्याच्याबद्दलचं प्रेम अजूनच वृद्धिंगत होत जातं. ते म्हणजे परमप्रेम. परमप्रेम स्वरूप म्हणजे याचा अर्थ ते आहे की अपेक्षा कुठलीच नाहीये. एक लक्षात घ्यायचं परत की अपेक्षा केली की अपेक्षाभंगाचं दुःख आलं. चिंतन मननाचा विषय आहे आपलं. बघा तुम्ही की प्रत्येक दुःख तुम्ही जर नीट बघाल तर प्रत्येक दुःख हे अपेक्षाभंगाचं दुःख आहे. विचार करा याच्यावर तुम्ही. खरंच चिंतन मननाचा विषय. माझं प्रत्येक दुःख हे अपेक्षाभंगाचं आहे. माझी मुलं नीट रीतीने पास होत नाहीयेत, माझा मुलगा इंजिनियर व्हायला पाहिजे, माझी बायको अशी असायला पाहिजे, या सगळ्या अपेक्षा आहेत. आणि या अपेक्षा भंगाचं हे सगळं दुःख आहे. मी दुःख का होतं? माझी बायको माझ्याप्रमाणे नाही वागत आहे, माझी मुलं सद्गुणी नाही झालेली, माझ्या मुलांनी एवढे मार्क मिळवले नाहीये, मी एवढा पैसा मिळवला नाहीये, मला ही गाडी पाहिजे. हे अपेक्षा आहेत सगळ्या. सगळी दुःख, जगातली सगळी दुःख ही अपेक्षाभंगाची दुःख आहे.
आणि परमप्रेमरूप जेव्हा आपण भगवंतामध्ये विलीन होत असतो त्या भक्तीमध्ये, त्यावेळेला कुठलीच अपेक्षा नसते. आणि अपेक्षाच नसेल तर अपेक्षाभंगाचं दुःखच कुठे येतं ना. तो दुःख सागरातून बाहेर गेलेला असतो. आमची सगळी दुःख जी आहेत ती सगळी दुःख अपेक्षाभंगाची आहेत. एकही दुःख असं नाहीये, तुम्ही विचार करा याच्यावर, लागेल तर उद्या आपण याच्यावर चर्चा करू. प्रत्येक दुःख हे माझं अपेक्षाभंगाचं आहे, परंतु भक्तीमध्ये अपेक्षाच नाहीये. भक्तीमध्ये निखळ भक्ती आहे, प्रेमासाठी प्रेम आहे, भक्तीसाठी भक्ती आहे, बाकी कुठचंच दुसरं हे नाहीये. आणि म्हणून जी आहेत त्या पद्धतीने आपण सगळीकडे बघतो. मग ही केव्हा होईल? जेव्हा आम्ही त्या भगवंताला संपूर्ण चराचरात बघू. आणि म्हणून तर आमच्या हिंदू धर्मामध्ये आम्ही गाईला सुद्धा माता म्हणतो, कारण आम्ही त्याच्यामध्ये माते स्वरूप आणि देव बघतो. आम्ही नदीला माता म्हणतो, गोमाता असते, आमची गंगा मैया असते, आवळीच्या झाडाची आम्ही पूजा करतो, आम्ही निसर्गाची पण पूजा करतो, कारण आम्ही सगळीकडे देव बघतो. ही आमची संस्कृती आहे. आम्ही सगळीकडे देव बघत असतो. आणि हा जो देव आम्ही जेव्हा बघतो त्यावेळेला आम्हाला पर्यावरणाचा धोकाच नाही करता येत. पर्यावरणाला आम्ही हानी पोचूच शकत नाही. कारण पर्यावरणाला हानी पोचवली तर मी भगवंताचीच हानी केल्यासारखं आहे ना. मग ती भक्ती कशी होईल? आणि म्हणून तर आम्ही निसर्गाला सुद्धा देव मानलेला आहे आमच्या संस्कृतीत. तो ह्याच्यासाठी मानलेला आहे, कारण आम्ही त्याच्यात सुद्धा देव बघतो. आणि म्हणून त्याचा ऱ्हास होणार नाही ना, हे आम्ही बघतो. कसं असतं की बायोलॉजिकली माझी आई आणि दुसरी स्त्री वेगवेगळ्या असतात, पण जेव्हा मी माझ्या आईला आई म्हणून म्हणतो तेव्हा माझं भावविश्व बदलून जातो, कारण आई या शब्दामध्ये ती ताकद आहे. आणि म्हणून निसर्गाकडे जेव्हा मी आई म्हणून बघतो त्यावेळेला त्या निसर्गातच मला माझी आई दिसते. आणि आई हे सर्वात प्रेम करण्याची सर्वात सुंदर जागा आहे. भगवंतानी ते निर्माण केलेलं नातं आहे. तो म्हणतो, बाबा रे, तू मला नाही ना बघत, आईकडे बघ आणि माझ्यात तू मला त्याच्यात बघ. अशा पद्धतीने जर का आम्ही बघितलं निसर्गाकडे, आणि म्हणून आम्ही या संपूर्ण विश्वाला आम्ही ते आई मानलेलं आहे. ते चर असो, अचर असो, काही असो, ती आई का मानलेली आहे त्याचं कारणच हे आहे की आमच्यामध्ये ती भावना, आईची भावना निर्माण व्हायला पाहिजे. आम्ही म्हणून सकाळी उठल्यानंतर म्हणतो, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. आम्ही सकाळी उठल्या उठल्या हे म्हणायचं लहानपणी की माते, मी आता तुला तुडवणार आहे ग, मला माफ कर. परंतु आई पण कशी असते की आई म्हणते, अरे बाळा, तुझ्यासाठीच आहे मी, घे तुला पाहिजे तेवढं. पण आम्ही तेवढं नाही घेत, हे लक्षात घ्या तुम्ही. आम्ही ओरबडून घेतो. आईला किती सुख होत असतं आपल्या मुलाला हे देण्यासाठी, परंतु ओरबडणे तो मुलगा पण तेवढाच असतो. लहान मूल असतं, ते आईच्या स्तनातून दूध पितं, आईला केवढा सर्वात आनंद जगामध्ये त्या व्यक्तीला केव्हा होतो, आईला, जेव्हा त्याचं मूल त्या स्तनातून दूध पित असतो. ती त्याच्यासाठीच असतं ते दूध. आणि मूल पण तसंच असतं की त्याचं पोट भरल्यानंतर तो स्तन सोडून देतो. ही भावना पाहिजे. आई म्हणते, घे रे बाळा, तुझ्यासाठीच आहे. आमचं निसर्गाशी असं जर मातेचं नातं निर्माण झालं ना, तर निसर्ग आम्हाला सगळं द्यायला तयार आहे. आम्ही मात्र ओरबडायला सुरुवात करतो. आम्ही बाळासारखं नाही वागत की आमचं पोट भरलं संपलं. आई म्हणते, कितीही लेकरं असू देत माझी, मी सक्षम आहे, फक्त ओरबडू नका रे मला. परमप्रेम. जेव्हा मी या निसर्गात संपूर्ण भगवंत बघीन, त्यावेळेलाच माझ्यामध्ये ही मातेची भावना निर्माण होईल आणि मग पर्यावरणाचा प्रश्नच राहणार नाही. अशा पद्धतीने अस्मिन हा शब्द त्यांनी वापरलाय. त्यांनी काय वापरलाय? सा तू अस्मिन. अस्मिन म्हणजे त्यांनी कुठलं ब्रह्म, राम, कृष्ण वगैरे असं नाही सांगितलेलं. तर ज्या ज्या रूपात तुम्हाला भगवंत दिसेल त्या सगळ्यासाठी म्हणून त्यांनी अस्मिन शब्द वापरलेला आहे, खरं सांगायचं तर. आणि म्हणून त्यांनी कुठच्याही एखाद्या पंथाचा विचारच नाही केलेला नारदांनी. तर तुम्हाला जो भावतोय तो तिथे देव बघा तुम्ही. मग तो कृष्ण भावेल, विष्णू भावेल, अजून कोणीतरी भावेल, राम भावतो. परंतु हे जे काही आहे ह्या सगळ्या चराचरामध्ये तोच ठासून भरलाय. ही भावना दृढ करणं, तरच तुमच्यामध्ये परम प्रेम निर्माण होईल.
ह्या द्वैतातून अद्वैतात येणं हा खरा महत्वाचा मुद्दा आहे. हे भक्ती प्रेम म्हणजे काय, हे जोडणारी साखळी आहे. हे द्वैत जायला पाहिजे. या भक्तीने पहिल्यांदा मी द्वैतात असतो, कारण की मी भक्त असतो आणि तो भगवंत असतो. परंतु भक्तीची पराकाष्ठा जी आहे ती पराकाष्ठा अशी असते की मी भगवंत होतो. सागराच्या संगे नदी बिघडली सागराची झाली. द्वैत निघून जातं. नदी आणि सागर हे द्वैत आहे, ते द्वैत निघून जातं. इतकं रममाण, इतकं एकरूप होणं हे फक्त भक्तीने शक्य आहे. आणि म्हणूनच भक्ती हाच मार्ग आहे आणि भक्ती हाच मुक्काम आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. सगळीकडे भरलेला आहे. नामदेवांची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. नामदेव नेहमी पांडुरंग, बस माझा पांडुरंग आणि मी, याच्याशिवाय त्याला काही माहित नव्हतं. पांडुरंगाला वाटलं की बहुतेक आता याला पुढची ही द्यायला पाहिजे, भक्तीमध्ये कुठेतरी खोट आहे याच्या. आणि म्हणून पांडुरंग म्हणाला, तू असं कर, तू म्हणे इकडे विसोबा खेचर आहेत त्यांच्याकडे जा. म्हणे पांडुरंगा तू मला का सोडतोय असा, मी इथे चांगला सुखात आहे, आपण मस्त गप्पा मारतो रोज, मी अतिशय सुखात आहे, मला कसलीच तमा नाहीये, काही नाही. अरे वेड्या, तुला जरी नसली ना तरी देखील अजून तुला ज्ञानी व्हायचं आहे. ज्ञानी भक्त होणं खूप महत्वाचं आहे. भगवंताला तो आवडतो. जा तिथे. शेवटाचा काय, पांडुरंगाने सांगितलं म्हणून हिरमुसल्या तोंडाने गेला तो. गावात गेला, त्या गावाच्या वेशीवर एक देऊळ होतं शंकराचं. तुला म्हणे शंकराच्या देवळात जाऊ. शंकराच्या देवळात गेला, तिथे बघतो आतमध्ये गाभाऱ्यात गेला, नमस्कार करायला गेलो, तो बघतो तर काहीतरी वेगळंच दिसलं त्याला. एक माणूस मस्तपैकी झोपला होता आणि पाय त्या पिंडीवर ठेवलेले होते. नामदेवांना जो काही राग आलाय तो म्हणे, अरे उठ, हे काय चाललंय तुझं, हे पाय इथे कुठे ठेवतो. तो म्हातारा माणूस म्हणाला, मी खूप म्हातारा आहे, मला उचलत नाहीत पाय, तूच उचल आणि ठेव बाजूला. शेवट नामदेवांनी रागाने ते पाय उचलले आणि दुसरीकडे आपटले खाली. बघतो तो तिथे दुसरं शिवलिंग तयार झालं. तिथून उचललं, तिकडे तिसरं शिवलिंग तयार झालं. आणि मग त्याला कळलं की अरे काहीतरी वेगळा प्रकार आहे. आणि मग ते म्हणाले, महाराज नक्की तुम्ही कोण आहात? आणि माझं नाव विसोबा खेचर. अरे तुम्ही विसोबा खेचर का, मला पांडुरंगाने तुमच्याकडेच पाठवलंय. आणि मग त्या द्वैतातून नामदेवाला अद्वैताची दीक्षा दिली त्यांनी, आणि नामदेव मग खरा ज्ञानी भक्त झाला. द्वैतामध्ये सुद्धा गोडवा आहे, पण एकरूपता असणं हे त्या आनंदाचं, शाश्वत आनंदाचं लक्षण आहे. हे लक्षात घ्यायचं आपण. आणि म्हणून विसोबा खेचरांनी शेवट नामदेवांना ज्ञान दिलं, आणि मग तो ज्ञानोत्तर भक्त जो झाला तो खरा भक्त झाला. आणि म्हणून ज्ञान हे असलंच पाहिजे. आपण 5 वाजलेले आहेत. एक थोडक्यात आपण एक काम करूया. 2च हे झालेले आहेत आता आपले. परंतु उद्या आपण बरोबर, उद्या सगळ्यांनी एक 2-3 गोष्टी मी सांगतो. या 2च आपले सूत्र झालेली आहेत. पण उद्या 4 वाजून 4ला 10 कमी असताना सगळ्यांनी या. आपणच सगळ्यांनी आपापले व्हिडिओ आणि ऑडिओ म्यूट करा, आणि बरोबर 5ला, म्हणजे 5ला 2 मिनिटं असता मंजिरी गुरुस्तवन करेल आणि त्याच्यानंतर आपलं लेक्चर चालू होईल. परंतु 5 वाजता आपलं शार्प आपलं प्रवचन सुरू होईल, तरच आपल्याला हे 4 वाजता. सॉरी 4 वाजता. आज आपण इथेच थांबूया, कारण आपल्याला खरं तर पुढे खूप आहेत. भक्तीचे प्रकार काय आहेत, भक्तीच्या व्याख्या काय आहेत, भक्तांचे प्रकार काय आहेत, भरपूर गोष्टींचा उहापोह नारद भक्ती सूत्रात त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून ते पण आपल्याला बघायचं आहे. थोडक्यात आपण या सगळ्या सूत्रांचा परामर्श करणार आहोत, कळलं की नाही. पण एक एक सूत्र घेऊन नाही करणार आहोत, हे लक्षात घ्या. आपण उद्या म्हणालात आपली जी काही आज सेवा झालेली आहे, ही सेवा त्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करूया, आणि आज आपण इथेच थांबूया. हरिओम.